आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते जनरल सेक्रेटरी माननीय श्रीकांतजी भारतीय देखील आहेत. माझी जबाबदारी ही जी आपल्या सरकारने दिलेली संकल्पना आहे त्या निमित्ताने ही पत्रकार परिषद आहे. मी आपणास थोडंसं पृष्ठभूमी सांगू इच्छितो की महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला जेव्हा ऊर्जा मंत्री मिळाले ते कोण होते. आपण जर बघितलं तर कैलासवासी आदरणीय गंभीरराव मुंडे किंवा दिलीप वळसे पाटील असतील, अजितदादा पवार असतील, माननीय चंद्रशेखर बावनकुळे असतील, अशा टाईपचे ऊर्जा मंत्री होते. आपल्याला असं लक्षात येईल की ज्याला हे टेक्निकल खातं सांभाळता येईल अशा सुज्ञ माणसाला आजपर्यंत ऊर्जा खातं देण्यात आलं. मला असं वाटतं हीच परंपरा लक्षात घेऊन माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे जे नौखे आहेत, पॉलिटिक्स मध्ये देखील नौखे आहेत आणि राज्य सामन्याचे नौखे आहेत, त्यांना वाटलं असेच आपण एखाद्या डॉक्टरला हा चार्ज देऊ म्हणून डॉक्टर नितीन राऊत त्यांना चार्ज दिला. आता डॉक्टर नितीन राऊतांनी आल्या काय केलं हे थोडंसं आपण बघूया. सर्वप्रथम त्यांनी 100 युनिट पर्यंत वीज बिल माफी करेल अशा टाईपची घोषणा केली. खरं तर मागणी कोणी केलेली नव्हती, पण त्यांनी एक चांगली घोषणा केली. घोषणा केल्यानंतर लॉकडाऊन सुरू झालं. लॉकडाऊन मध्ये अनेक अडचणी, लोकांना पगार मिळत नव्हता, लोक घरी बसलेले होते. त्यामुळे वीज बिल हे नक्की जास्त येणार याची खरं तर कल्पना सरकारला असणं अपेक्षित होतं. असं असताना यांनी वीज बिल कसं पाठवलं तर हिवाळ्यातले 3 महिने याची सरासरी काढली आणि त्या सरासरीचं बिल उन्हाळ्यामध्ये पाठवलं. त्यामुळे तफावत देणं अपेक्षित होतं. दुसरं, लोक घरामध्ये बसले असल्यामुळे लोकांचं विजेचं कन्झम्पशन वाढलं आणि जेव्हा कन्झम्पशन वाढतं तर 100 युनिटवाला व्यक्ती त्याचं 120-150 असं युनिट होतात. तर त्यांनी स्लॅब बदलते. स्लॅब बदलला की दर बदलतो. आणि त्याचबरोबर 1 एप्रिल पासून राज्य नियामक आयोगाने MERCने विजेची दर वाढवलेली होते. या सगळ्या गोष्टी सरकारला माहित होत्या. त्यामुळे सरकारने आधीच आपल्या सगळ्या ग्राहकांना थोडंसं सचेत करणं आवश्यक होतं. मात्र तसं न करता, कुठेही डोकं न वापरता अव्वाच्या सव्वा असे बिल पाठवले. ज्याचं रेग्युलर बिल 500 रुपये यायचं त्याला 2000, त्याचं 1000 यायचं त्याला 25,000. आम्ही याच मंचावरनं आमचे नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेतून 100 असे बिलं दाखवले होते की ज्यांना 30,000, 40,000 असे बिलं आले. तर अशा प्रकारचे बिलं आल्यानंतर लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली. ऊर्जा मंत्र्यांनी पण कसं म्हणलं की आम्ही तुम्हाला रिलीफ देऊ. जून जुलैमध्ये असं म्हणलं की आम्ही 1000 कोटीची तरतूद करतोय. फाईल बुक केलेली आहे, फायनान्स मिनिस्टरने एक्सेप्ट केलेलं आहे. आता मला सांगा, ऊर्जा मंत्री जेव्हा बोलतो तेव्हा सरकार बोलत असतो, तो सरकारचा एक प्रतिनिधी असतो. लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यामुळे अनेकांनी बिलं भरले नाही, भरू शकत नव्हते. नंतर दिवाळीच्या आदल्या आठवड्यात त्यांनी असं म्हटलं की दिवाळीच्या आधी आम्ही तोडफोड करू. मात्र परत दिवाळी झाल्या पहाटे त्यांनी घोषणा केली, ज्याचं जेवढं बिल आहे ते बिल तुम्हाला भरावंच लागेल आणि आम्ही बिल डिस्कनेक्शन करू. म्हणजे लोकांची क्रूर थट्टा केली, एक प्रकारचा मजाक केला लोकांचा. आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष आहे. भारतीय जनता पक्षाने, आमचे सहकारी श्रीकांतजी भारतीय त्याचे प्रमुख आहेत, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन करणार आहे. येत्या सोमवारी वीज बिलांची होळी होणार आहे आणि आम्ही आमचा प्रोटेस्ट रजिस्टर करणार आहे. आता हे जे नितीन राऊत आहेत यांचे थोडंसं फक्त बघा बॅकग्राऊंड काय आहे. एक तर 23 मार्चला माननीय नरेंद्र मोदींनी जेव्हा सर्वांना आवाहन केलं की कोरोना योद्ध्यांसाठी तुम्ही 5 मिनिटं वीज बंद ठेवा, तेव्हा यांनी फार डिटेलमध्ये एखाद्या तज्ञासारखा विषय मांडला की असं झालं तर 1.5 फेल होईल, हाहाकार माजेल. 23 मार्चला काय झालं सगळ्यांनी बघितलं, यांची हसी झाली.
खरं तर ग्रीड जेव्हा बंद होणार आहे, एखाद्या साध्या इंजिनिअरिंगला कळतं. ती घटना मागच्या महिन्यात घडली. खरं तर ऑक्टोबर महिन्यामध्ये मेंटेनन्सचे कामं काढायचे नाही असा नियम आहे, अलिखित नियम आहे. हे कामं पावसाळ्यात करायचे असतात. मात्र ऑक्टोबर मध्ये यांनी पडघा कळवा या लाईनचं काम काढलं. त्यामुळे उर्वरित मुंबई ही एकाच लाईनवर राहणार होती. त्यामुळे सगळे स्टेक होल्डर, सगळ्या एजन्सीज मध्ये अदानी असो, बीईसीसी असो, टाटा पॉवर असो, महावितरण असो, सगळ्यांना अलर्ट ठेवणं ही मंत्र्यांची जबाबदारी होती. माननीय चंद्रशेखर बावनकुळेसोबत मी काम केलेलं आहे. ते मीटिंग घेऊन सगळ्यांना अलर्ट ठेवायचे, रात्री रात्री मॉनिटर करायचे. तेव्हा यांना ग्रीडचं नॉलेज किंवा ज्ञान बांधण्याची इच्छा झाली नाही. हे स्वतः झोपलेले होते आणि अख्खी मुंबई दिवसभर अंधारात होती. लाखोंचे हाल झाले, नुकसान झालं, काहींचे मृत्यू देखील झाले. परवाच नागपूरला एका ब्रिज ग्राहकाने आत्महत्या केली. कारण काय तर 48,000चं बिल होतं. त्यांनी महावितरणच्या दरबारी हेपाटे घातले. मात्र कुठेही आपल्याला न्याय मिळत नाही म्हटल्यानंतर त्यांनी आत्महत्या केली. खरं तर जसं एसटी मध्ये जळगावच्या एका चालकाने आत्महत्या केली आणि सरकारने 1000 कोटी दिले, ते खातं मला वाटतं शिवसेनेकडे असल्यामध्ये 1000 कोटी दिले असतील. मात्र इथे महावितरण मध्ये किंवा वीज ग्राहकांनी आत्महत्या केल्यानंतर आता सरकार त्याच्याकडे लक्ष देत नाही. कदाचित खातं काँग्रेसकडे देत असेल म्हणून. इतकं असंवेदनशील सरकार आहे. यांना लोकांच्या प्रश्नाची काही देणेघेणं नाही. नितीन राऊत स्वतः नागपूर मुंबई प्रायव्हेट जेटने जाण्या न करता त्यांचा मंत्रालयातला जो ऑफिस आहे, गेल्या 8 महिन्यापासून त्याची डागडुजी चालू आहे. या सगळ्या गोष्टींसाठी पैसे आहेत. कॉन्ट्रॅक्टरला पैसे देण्यासाठी सरकार जो पैसे आहेत, जे टोल ऑपरेटर आहेत त्यांचे शेकडोचे बिलं यांनी क्लिअर केले. कारण काय तर या बिचाऱ्या टोल ऑपरेटरचं नुकसान झालं कोरोना काळामध्ये. आमच्या वीज ग्राहकांचं नुकसान नाही झालं. मला असं वाटतं की या सरकारला सत्तेवर राहण्याचा अजिबात अधिकार नाही. आता हे सगळं पाप लपवण्यासाठी यांनी विषय डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला आणि असं सांगितलं की 51,000 कोटीची जी थकबाकी आहे त्याला जबाबदार हे आधीच सरकार आहे. परत बुद्धिभेद. आणि आज त्यांनी जे आकडे दिले ते 14,000 कोटी 2014ला, ते आता 51,000 कोटी झाले. आणि म्हणून हे 37,000 कोटीचं पाप हे आधीच्या सरकारचं आहे. त्यामुळे मित्र, मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा आम्ही 2014 मध्ये चार्ज घेतला तेव्हा 14,000 ते 21,000 कोटी होते. मी हे जे आकडे बोलतोय हे सगळे जबाबदारीने MERCच्या साईटवर महावितरणने सबमिट केलेले आकडे आहेत. नितीन राऊत फार चातुर्याने 21च्या ऐवजी 14 सांगतात. मात्र 14 मध्ये दंड व्याज देखील असतो, म्हणून तो 21 झालेला असतो. आता 21 चे 51 झाले असं आपण क्षणभर गृहीत धरलं तर 51,000 मध्ये दंड व्याज आहे. एक तर ते 51,000 नाही 47,000 कोटी आहे. त्यांच्या ऑडिटिंग फिगर मध्ये 47,000 कोटी आहे. 47,000 कोटी मध्ये मोठी रक्कम ही दंड व्याजाची आहे. 47,000 कोटी मध्ये कोरोना काळामध्ये 8-9 महिन्यामध्ये जी यांची रिकव्हरी झाली नाही, त्याच्यात ऍग्रिकल्चर पण आहे, नॉन ऍग्रिकल्चर पण आहे, ती देखील रिकव्हरी त्याच्यामध्ये जोडल्या गेलेली आहे. त्यामुळे असा अर्धवट माहिती देऊन हे सरकार बुद्धिभेद करू शकत नाही. आमच्या काय थकबाकी वाढली का? वाढली. वाढण्याचं कारण काय? आम्ही जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केलेला तो प्रयत्न होता. आमच्या सरकारमध्ये आणि आधीच्या सरकारमध्ये अंतर काय आहे तर 2014च्या आधी एक महावितरणचं सर्क्युलर होतं आणि ते सर्क्युलर असं म्हणत होतं की एखाद्या ट्रान्सफॉर्मरवर, एखाद्या रोहित्रावर समजा 25 शेतकऱ्यांचं कनेक्शन असेल आणि त्यातल्या एका शेतकऱ्यांनी जर पैसे भरले नाही तर अख्ख्या 25 शेतकऱ्यांचा आम्ही 20 जोडणी बंद करू, कनेक्शन डिस्कनेक्ट करू. आणि ते करायचे. तुगलकी कारभार होता. आल्या आमच्या बावनकुळे साहेबांनी ते सर्क्युलर स्क्रॅप केलं. कारण शेतकऱ्यांना मदत करणं हे आमची प्रायोरिटी होती. त्या 5 वर्षामध्ये आपण जर बघितलं तर 4 वर्ष हा दुष्काळाचा पिरियड होता. कोल्हापूर सारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रलय आला होता. अशा याच्यामध्ये शेतकऱ्यांना मदत करणं अपेक्षित असतं की त्यांच्याकडे रिकव्हरी करायची, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही जाणीवपूर्वक त्यांना त्रास न देता आम्ही त्यांना डिस्कनेक्शन केलंच नाही. पूर्ण वेळ वीज दिली आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्र हा लोड शेडिंग मुक्त होता. तिसरे, नॅशनल टॅरिफ पॉलिसी आल्याप्रमाणे
जो क्रॉस सबसिडीचा विषय होता, क्रॉस सबसिडी म्हणजे असं मित्रांनो की महावितरण जेव्हा वीज खरेदी करते तर तिला साधारणतः 6.5 रुपये पर युनिट अशी किंमत मोजावी लागते. आता 6.5 ची जेव्हा मोजते तेव्हा शेतकरी, महाराष्ट्र हा असा एकमेव राज्य आहे जिथे 30% कन्झम्पशन हे ॲग्रिकल्चरचं असतं आणि या शेतकऱ्यांना महाराष्ट्र हे 1 रुपये किंवा 1.25 रुपये किंवा 0 पैशामध्ये वीज देत असते आणि अनेकदा अडचणींमुळे शेतकरी हे 1.25 रुपये देखील देऊ शकत नाही. त्यामुळे 6.5 रुपयाची वीज जेव्हा आपण 1.25 रुपयात देतो तर ती पैसे क्रॉस सबसिडीच्या माध्यमातून आणि सबसिडीच्या माध्यमातून सरकार पैसे देत असतं आणि आपल्यासारखे जे मोठे कन्झ्युमर आहेत, इंडस्ट्रियलिस्ट कन्झ्युमर आहे, कमर्शियल कन्झ्युमर आहे, त्यांच्याकडे ते पैसे येत असतात. त्यामुळे एक नॅशनल पॉलिसी आली की आपल्या राज्यातले जे उद्योगधंदे इतर राज्यात जातात आहे त्यांना थांबवण्यासाठी क्रॉस सबसिडी जरा कमी करा. त्यामुळे आपण शेतकऱ्यांवरचा भार वाढवला मात्र त्यांच्या मागे दंड घेऊन चालू नाही. जेव्हा केव्हा शेतकऱ्यांच्या खिशामध्ये पैसे येईल तेव्हा शेतकरी देईल याची आम्हाला पुढे शाश्वती होती म्हणून आम्ही त्याला मदत केली. आता हे करत असताना देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये कुठेही महावितरणच्या बॅलन्स शीटला अडचण येऊ दिली नाही. महावितरणची बॅलन्स शीट जर आपण बघितली तर महावितरणची बॅलन्स शीट चंद्रशेखर बावनकुळे मिनिस्टर असताना ही प्रॉफिटमध्ये आलेली आहे. त्याचा एव्हिडन्स हा आहे की या कंपनीने इन्कम टॅक्स पे केलेला आहे आणि हे करत असताना आपलं अर्थगणित आपल्यालाच करायचं असतं. ही कंपनी जी आहे ही राज्य सरकारची, केंद्र सरकारची नाही. केंद्र सरकारकडे तुम्ही काय बोट दाखवता? तर जसं आम्ही 14व्या वित्त आयोगामधनं पैसे मागवले, जसं पथदिवे आहेत, म्युनिसिपल बॉडीज आहेत, यांचे विजेचे पैसे आहेत, ते पैसे आम्ही सरकारकडे मागवले. आम्ही व्याज घेतलं, घाबरलो नाही आणि असं करून आम्ही वीज क्षेत्रामध्ये मोठी क्रांती केली होती. खऱ्या अर्थाने लोडशेडिंग मुक्त महाराष्ट्र झाला होता. 5 वर्षात तुम्ही आम्हाला विचारता आम्ही काय केलं. एक छोटंसं उदाहरण देतो. 22 ऑक्टोबर 2018 ही तारीख आठवा. या तारखेला या महाराष्ट्राने अनप्रेसिडेंटेड हिस्टॉरिकल हाय असा पीक अनुभवला. म्हणजे सर्वात जास्त विजेची मागणी महाराष्ट्रामध्ये, या राज्यामध्ये 24,962 मेगावॅट म्हणजे जवळजवळ 25,000 मेगावॅटची मागणी या महाराष्ट्राने अनुभवली. कुठे मुंबई बंद झाली, कुठे ब्लॅकडाऊन झालं. त्याचे कारण असं आहे की फडणवीस सरकारने या 5 वर्षामध्ये स्वतःहून 3,200 मेगावॅटचे औष्णिक वीज प्रकल्पाची क्षमतावर्धन केलं. 5,500 सोलर आणि विंड रिन्युएबल एनर्जीचं कॅपॅसिटी ऍडिशन केलं. ट्रान्समिशनचं जाळं पसरवलं. 6,700 सर्किट किलोमीटर असं जाळं पसरवलं. 8,500 MVA चे सबस्टेशन्स तयार केले. हे स्वतःहून केल्यामुळे एक मोठं नेटवर्क तयार झालं आणि म्हणून आम्ही 22 ऑक्टोबर 2018 ची परीक्षा पास केली. त्यामुळे तुम्हाला आम्ही काय केलं हा विचारायचा अधिकारच नाही. आमच्याकडे एक डिसिजन नेतृत्व होतं. असं नेतृत्व होतं की ज्या मुख्यमंत्र्यांना, ज्या अर्थमंत्र्यांना, म्हणजे मुनगंटीवार साहेब अर्थमंत्री होते, मुख्यमंत्री स्वतः बावनकुळे साहेब होते, सॉरी देवेंद्र फडणवीस होते आणि ऊर्जा मंत्री बावनकुळे साहेब होते. या तिघांनाही ऊर्जा खातं पूर्णपणे समजायचं म्हणून महाराष्ट्राने 5 वर्ष लोड शेडिंग मुक्त असा महाराष्ट्र अनुभवला. आताची परिस्थिती काय? मुख्यमंत्र्यांना कोणतंच खातं कळत नाही. ऊर्जा मंत्र्यांनी काय दिवे लावले आपण सगळे बघतोच आहे. वित्तमंत्र्यांना अर्थ खातं जमतं पण त्यांना फक्त राष्ट्रवादीचं अर्थ खातं कळतं. हे जर काँग्रेस असेल मला पैसे द्यायचे नाही, 8दा त्यांनी ही फाईल फेकून दिली असं त्यांचेच लोक सांगतात आहे. तर मला असं वाटतं की या महाराष्ट्राने मोठ्या प्रमाणामध्ये हे केलं आहे. आता कालच्या कॅबिनेटमध्ये आम्ही असं ऐकलं आहे की 37,000ची जी मागणी वाढलेली, आपली थकबाकी वाढलेली आहे त्याची आम्ही चौकशी करणार. अवश्य चौकशी करा. एक तर तुम्ही फक्त चौकशीच करू शकता, दुसरे काही करू शकत नाही. मात्र या ऊर्जा मंत्र्यांनी जी 1 महिन्यापूर्वी दिवे लावले, मी माझ्या बाईटमध्ये तेव्हाच म्हटलं होतं की मुंबई जेव्हा अंधारात गेली होती त्याला जबाबदार ऊर्जा मंत्रीच होते. त्यांनी लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी काय म्हटलं की कुठे सायबर अटॅक झाला का, कुठे घातपात झाला का, याच्यासाठी मी IIT मार्फत चौकशी करू. IITचा रिपोर्ट आज सकाळी आला. IITने हेच सांगितलं कुठे घातपात नाही, कुठे सायबर अटॅक नाही. जे काही झालंय तो टेक्निकल फॉल्ट आहे आणि
टेक्निकल फॉल्ट, तांत्रिक बिघाड म्हणजे महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी केलेला हा हलगर्जीपणा आहे. महापारेषण ही महाराष्ट्र सरकारची कंपनी आहे, केंद्राचा काही संबंध नाही याच्यामध्ये. आणि या हलगर्जीपणामुळे, या ऊर्जा मंत्र्यांमुळे महाराष्ट्रात ते बघायला मिळालं. त्यामुळे तुम्ही जर 37,000 कोटीची चौकशी केली, तुम्हाला उत्तर हेच येणार आहे. फक्त तुम्ही तुमच्या चंगू-मंगूंच्या माध्यमातून चौकशी करू नका, IITच्या माध्यमातून चौकशी करा, ज्याला हे क्षेत्र समजतं त्याच्या माध्यमातून चौकशी करा, हेच आम्हाला सांगणं आहे. त्यामुळे अशा प्रकारचं केंद्राकडे लक्ष देऊ नये. केंद्राने जी मदत करायची ती पूर्ण मदत केली. जसं आत्मनिर्भर भारत 20,97,000 कोटीचं जे पॅकेज होतं, ते 90,000 कोटी हे राज्यातल्या महावितरण कंपन्यांसाठी सरकारने देऊ केलेले होते. त्यापैकी 9,000 कोटीचा वाटा हा महावितरणचा आहे. त्यातले यांनी फक्त 2,500 कोटी उचलले, बाकीचे का उचलले नाही? म्हणजे अर्थनियोजन, कॅश फ्लो मॅनेजमेंट या सर्व बाबतीमध्ये हे सरकार फेल केलेलं आहे आणि जनतेची ही दिशाभूल करतात आहे. मला असं वाटतं ऊर्जा मंत्र्यांना क्षणभरही या पदावर राहण्याचा अधिकार नाही. आम्ही येत्या सोमवारी मोठ्या प्रमाणामध्ये आमचं आंदोलन इंटेन्सिफाय करणार आहे आणि बिलांची होळी करणार आहे. धन्यवाद. ऊर्जा मंत्री म्हणतात की बिल माफ केली जाणार नाही, याच्याविषयी तुमची काय भूमिका राहणार? त्यांना वीज माफ करावेच लागेल, अन्यथा आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केलेली आहे. आम्ही लोकांच्या घरापाशी जाऊन लोकांना सांगू वीज बिल भरू नका, कारण ते एक तर भरू शकत नाही. आज त्यांना मदतीची आवश्यकता आहे आणि सरकारने मदत करायलाच हवी. ज्या प्रकारे मध्य प्रदेश, गुजरात, केरळ या राज्यांनी 50% मदत केलेली आहे, मग महाराष्ट्राला करायला काय हरकत आहे? त्यामुळे आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे. तुम्ही म्हणता की तुम्ही बिलांची होळी करणार आहे, पण अनेक ठिकाणी असं दिसतं लोकांवर अधिकाऱ्यांचा दबाव येतो की तुम्ही वीज बिल भरलं पाहिजे, नाहीतर आम्ही वीज कट करू. अशा सर्वसामान्य माणसांना थेट तुम्ही मदत कशी करू शकणार? ते बघा, दबाव टाकणं, मग ते जर्नलिस्ट असो, अर्णब गोस्वामी असो किंवा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असो, हे एवढंच काम यांच्या माध्यमातून होत आहे. गृहमंत्री राष्ट्रवादीकडे आहे, शरद पवार त्यांना डायरेक्शन देत राहतात, त्यामुळे ते करतील. ते जरी केलं तरी आमची जी संघटनात्मक ताकद आहे ती तुम्हाला सोमवारी पाहायला मिळेल आणि आम्ही आमच्या सगळ्या ग्राहकांना सांगू की तुम्हाला वीज बिल भरायची आवश्यकता नाही. या सरकारने मदत करणं अपेक्षित आहे, सरकार मदत करेल. क्षणभर असं जरी म्हणालं होतं की बाबा गेल्या वर्षी थकबाकी होती, पण ही माहिती मुळात ऊर्जा मंत्र्यांना नव्हती का? आणि मुळात ऊर्जा खातं काँग्रेसकडे आणि अर्थ खातं राष्ट्रवादी काँग्रेसकडे, याच्यातून हा सगळा वीज संवाद आणि निर्माण होतोय का आणि त्याचा फटका लोकांना बसतो? एक तर काय मी सांगितल्याप्रमाणे की दोन गोष्टी आहेत. ऊर्जा मंत्र्यांना ऊर्जा खातं का अजिबात कळत नाही हे आपण आता बघितलं एका वर्षामध्ये. अर्थमंत्र्यांना ऊर्जा खातं का त्यांना पूर्ण कळतं, मात्र ते खातं राष्ट्रवादीकडे नाही, काँग्रेसकडे आहे. आणि त्यांच्या राष्ट्रवादीचे ज्या काही प्रायोरिटीज आहेत आणि आपलं खुर्ची टिकवण्यासाठी शिवसेनेकडनं जी जी काही रिक्वायरमेंट आहे तेवढी क्लिअर करणं, कॉन्ट्रॅक्टरचे पैसे क्लिअर करणं, मंत्र्यांसाठी गाड्या घेणं, मंत्र्यांचे वीज बिल माफ करणं, एवढ्यासाठी हे अर्थमंत्री फक्त बिझी आहे. प्रदेशाध्यक्ष थोरातांनी पण म्हटलं की बाबा आमच्या खात्यांची कामं होत नाही, पैसा मिळत नाहीये, त्याचाच एक मोठ्या प्लॅनचा एक छोटा भाग आहे. नाही म्हणजे आम्ही जे बघतोय की तिन्ही पक्षांनी आपापलं फील्ड, आपापले खाते वाटून घेतलेले कुरण आणि ते चालतात आहे. आता ज्याच्या कुरणामध्ये जास्त पैसा आहे तो मजा मारतोय, इतरांच्या कुरणाकडे तो लक्ष देत नाही. त्यामुळे आम्हाला खरं सिंपती आहे काँग्रेसच्या बद्दल. काँग्रेसला याच्यात काही मिळत नसावं असं दिसत आहे. जिस तरीके से बिजली बिल को लेकर के आप लोग प्रदर्शन कर रहे हैं, सोमवार से और 3 प्रदर्शन, लेकिन बिजली विभाग के जो प्रमुख है ऊर्जा मंत्री, उन्होंने कहा कि बिजली बिल जो आया है वो सही आया है, कम नहीं होगा और इसको लेकर के लोग राजनीति ना करें बल्कि बिजली बिल हो। देखिए, उन्होंने ये सिद्ध करना जरूरी है. आज अगर मेरे को महीनों 1,000 का बिल आता है और वो सडनली 10,000 का होता है, 48,000 का होता है, तो उसका जवाब दे. हमने 100 ऐसे बिल है, मैं अभी भी आपको देना चाहता हूँ, ऐसे 100 बिल है जिसका वो करेक्शन करके दिया, उसको जस्टिफाई करे. इसलिए ऊर्जा मंत्री बिना पढ़ाई किए
हवा में बात न करे, जो जनता की व्यथा है, जो तकलीफ है, वो समझ के उनको मदद करे, यही हमारी मुझसे अपेक्षा है। आपने उनका इस्तीफा भी मांगा है कि जिस तरीके से ऊर्जा मंत्री नहीं काम कर पा रहे हैं उसका इस्तीफा देना चाहिए क्या, तो उसके पीछे वजह क्या मानते हैं? क्या खाता संभाल नहीं पा रहे हैं या फिर आपसी कोऑर्डिनेशन की कमी की वजह से काम नहीं हो पा रहा? देखो, आपसी कोऑर्डिनेशन नहीं है क्या? नहीं है, बिल्कुल नहीं है। लेकिन ऊर्जा खाता में जो टेक्निकल नॉलेज जरूरी है, जो सूझबूझ चाहिए, मैं पहले ही बताया कि पहले के आप जितने भी ऊर्जा मंत्री हो, चंद्रशेखर जी बावनकुळे है, माननीय गोपीनाथ मुंडे है, सब सूझबूझ वाले ऐसे ऊर्जा मंत्री थे जिन्होंने पहले 6 महीने केवल उसकी पढ़ाई की और उसके बाद बात करना शुरू किया। इन्होंने आए दिन से बात करना शुरू कर दिया और जो बात कर रहे हैं उसकी विपरीत घटना घट रही है। इसलिए इनकॉम्पिटेंस ये तो पहली बात है ही, और दूसरा आपस में सूझबूझ नहीं है, ये भी उसका एक कारण है। एक मतलब मंत्रालय में एक चर्चा इस तरीके की रोज निकल रही है कि सारी फाइलें जो सीएम के पास जा रही हैं, अभी परिवहन विभाग को लेकर के उन्होंने 1000 करोड़ का विदाउट पैकेज दिया, 5000 करोड़ का उन्होंने और देने की बात कही, लेकिन ऊर्जा विभाग के लिए सीएम 1 भी रुपया देने के लिए तैयार नहीं है। और नितिन राउत इसको लेकर कई बार मिल चुके हैं, लेकिन उनको ठोस आश्वासन सीएम की तरफ से नहीं है। देखिए, एक तो जो हमारे मुख्यमंत्री है, उन्हें ऐसा लगता है अगर मातोश्री के केसी चल रहे हैं, बराबर चल रहे हैं, इसका मतलब पूरी महाराष्ट्र की ऊर्जा की स्थिति अच्छी है। इस प्रकार की उनकी मानसिकता है, इसलिए संभव है कि वो इस प्रकार से ऊर्जा मंत्री को ट्रीट कर रहे हैं। और एक आखिरी सवाल ये है कि जिस तरीके से आप लोग मोर्चा, आपको लग रहा है कि इससे आने वाले समय महाराष्ट्र की जनता को की तकलीफ दूर होगी या उन्हें बिजली बिल भरने के लिए उनके कनेक्शन काटे जाने की जो चेतावनी है वो आगे उस पर कार्रवाई? हमें नहीं लगता ये सरकार किसी का कनेक्शन काट सकेगी, क्योंकि हम जनता के साथ है, जनता हमारे साथ में है। पूरे महाराष्ट्र में हमारे संगठन की आपको सोमवार को ताकत दिख जाएगी और हम पूरी तरह जनता के साथ हैं। हे आंदोलन जे आहे ते आंदोलनाचं निश्चित स्वरूप काय असेल, म्हणजे कुठल्या प्रकारे हे आंदोलन? मी श्रीकांतजींना विनंती करतो, सोमवारी ते आंदोलन असेल 11 वाजता आमच्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, स्थानांवर विजेच्या बिलांची होळी होईल। MSCBचे कर्मचारी, महावितरणचे कर्मचारी जर कोणाचं वीज डिस्कनेक्शन करायला जातील तर आम्ही ढाल म्हणून उभे राहू आणि आम्ही सरकारला आवाहन करू की यांच्याजवळ पैसे नाही आहेत भरण्यासाठी, जर कोणाचे जर पैसे असतील त्याने आणि त्याचं वीज बिल बरोबर आलं असेल त्यांनी भरावं, त्याच्याबद्दल आमची ना नाही। मात्र ज्याचं वीज बिल चुकीचं आहे आणि ज्याला खरोखरच सरकारकडून मदतीची आवश्यकता आहे, ती मदत आम्ही सरकारकडून मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहोत। उपनगरामध्ये उपनगर आहे, त्या ठिकाणी तुम्ही काय करणार उपनगरामध्ये? कलानगरच्या तिकडून जे हो, बघा, मुंबईमध्ये 4 डिस्ट्रीब्युशन कंपनीज आहेत, जसं मुरुडच्या पुढे, भांडूपच्या पुढे महावितरण आहे, खुद्द मुंबईमध्ये आणि महानगरामध्ये BSES आहे, टाटा आहे आणि आता अदानी आहे। या तिघांचं असतं। आता तिघे इंडिपेंडेंट लायसन्स हे MERC कडे यांचं रेग्युलेशन होत राहतं आणि याचे देखील जिथे जिथे चुकीचे बिलं आले तर बिलं आम्ही करेक्ट करण्यासाठी सर्व ग्राहकांना आम्ही मदत करू आणि ते या कंपन्यांकडे आम्ही करत करू। पण अजून एक सांगायचा मुद्दा की नितीन राऊतांनी फार मोठी परत एक चूक आणि लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला की आम्ही MERC कडे जाऊ। आता MERC हे काही तुम्हाला पैसे देत असतं। MERC केवळ तुम्ही जो काही खर्च करता तो बरोबर आहे की नाही आणि त्याप्रमाणे तुम्हाला वीज बिल रिकव्हर करण्याची तुम्हाला ते मुभा देतात। MERC तुम्हाला पैसे देते। MERCच्या कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे, त्याप्रमाणे जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते, सरकार आपल्या तिजोरीमधून पैसे देत राहतं महावितरणला। जसं आमच्या सरकारने अशा प्रकारचे पैसे दिले, विदर्भ मराठवाड्यासाठी दरवर्षी 1000 कोटीची तरतूद होती, आम्ही ते देत होतो। हीच गोष्ट या सरकारने अपेक्षित आहे। धन्यवाद।